नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या गंभीर मारहाण आणि खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. यासिर सय्यद यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप असलेल्या अफजल शेख आणि असलम शेख या दोन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. 3 जानेवारी 2026 रोजी रात्री 11च्या सुमारास फिर्यादी यासिर सय्यद यांना अडवून अफजल शेख याने बंदुकीचा धाक दाखवला, तर असलम शेख याने डोक्यावर चॉपरने वार केल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेनंतर दोघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट सतीश गुगळे यांनी न्यायालयात युक्तिवाद करत संपूर्ण प्रकरण राजकीय वैमनस्यातून दाखल झाल्याचा दावा केलाय. तसेच आरोपी घटनास्थळी होते याबाबत ठोस पुरावा नसल्याचं सांगत सीसीटीव्ही फुटेज आणि इतर कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. फिर्यादीकडील वैद्यकीय कागदपत्रांवरही शंका उपस्थित करत हे कागद विश्वासार्ह नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षानं केला. सर्व बाजूंचा विचार करत जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार कुलकर्णी यांनी उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेत अफजल शेख आणि असलम शेख या दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याची माहिती ॲडव्होकेट सतीश गुगळे यांनी दिली आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी अफजल अशीर शेख आणि असलम अशीर शेख व इतर अज्ञात यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला होता. मुकुंदनगर परिसरामधील एका फिर्यादीने जी तक्रार केलेली होती की 3 तारखेला रात्री त्याच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये त्या फिर्यादीच्या डोक्याला अफजल शेख यांनी पिस्तूल लावून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि असलम शेख यांनी चॉपरने त्याच्या डोक्यावर वार केले आणि वार करून त्याला जखमी केलं आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, खून करण्याचा प्रयत्न केला. अशा स्वरूपाचा तो गुन्हा होता. त्या प्रकरणामध्ये आम्ही न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दोघांचाही दाखल केलेला होता. त्यामध्ये न्यायालयाने अफजल शेख यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करत दिलासा दिलेला होता. त्या प्रकरणाची अंतिम सुनावणी नक्कीच 2 दिवसापूर्वी पूर्ण झाली आणि त्यामध्ये न्यायालयाने या दोन्ही आरोपींना अटकपूर्व जामीन खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये मंजूर केलेला आहे. त्यामध्ये मुख्य भाग असा होता की सरकार पक्षातर्फे आणि मूळ फिर्यादीतर्फे या प्रकरणामध्ये जे पुरावे सादर करण्यात आलेले होते आणि त्याद्वारे जखमीचे जे काही सर्टिफिकेट आहे ते गंभीर दुखापत त्याच्या डोक्याला झालेली आहे, गंभीर दुखापतीचं ते सर्टिफिकेट आहे आणि अशा प्रकारे हा नक्कीच जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला, अशा प्रकारे त्यांनी पुरावे आणि युक्तिवाद न्यायालयासमोर सादर केलेला होता. परंतु या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे घटनेच्या वेळी अफजल अशीर शेख आणि असलम अशीर शेख हे दोघेही बंधू त्यांच्या घराच्या समोर त्या परिसरामध्येच घटनेच्या वेळी ते होते. ते कुठेही घटनास्थळी नव्हते आणि घटनास्थळी होते तर तसं दाखवणारा कोणताही पूरक असा पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही. अशा स्वरूपाचा युक्तिवाद आम्ही न्यायालयासमोर केला. प्रकरण हे जे ते 307च्या कक्षेमध्ये मोडत नाही, अटेम्प्ट टू मर्डरच्या कक्षेमध्ये मोडत नाही आणि केवळ राजकीय गैरफायदा घेण्याच्या उद्देशातून ही कंप्लेंट दाखल करण्यात आलेली. पॉलिटिकल ॲनिमॉसिटी, पॉलिटिकल इनमिटी या अँगलने हे प्रकरण जे ते दाखल करण्यात आलेलं आहे आणि जाणून बुजून आरोपींना या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलेलं आहे. अशा स्वरूपाचा युक्तिवाद जो न्यायालयासमोर करण्यात आला, न्यायालयाने तो ग्राह्य धरला. प्रकरणामध्ये उपलब्ध असलेलं फुटेज, आम्ही सादर केलेले पुरावे, घटनास्थळी असलेले पुरावे आणि हे जे आरोपी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी असलेल्या शाळेच्या समोरचं फुटेज, या सर्व बाबींची मागणी आम्ही न्यायालयापुढे केली. सर्व बाबींचं अवलोकन करून त्या अनुषंगाने न्यायालयाने दोन्ही आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.